बघा दिवसभर कसं आहे घरात बसू बसू बोर होतो. ती म्हातारी तिथं बसेल, मी तिकडं बसेल दिवसभर, म्हणजे पाय गळून येतील. म्हटलं बच्चे कर टाका, म्हणलं जरा फेरफटका होते, पाय मोकळे होते तर शिक म्हणून आलतो बा इकडं. हो. बरं बरं जाऊ दे आता. चला तिकडे बसू आपण, त्या खोपडीकडे बसू तिथं. अरे अरे या पोराला दिवसभर तुम्ही इकडे तिकडे हिंडू राहिले काय साठी? पोरं शाळेत गेलं नाही काय आज? हां, असं लाडावून ठेवता तुम्ही, रिकामी नाटक होते तर मग पुढं. अहो त्याला ते दप्तर घेतलं नाही म्हणून ते रुसून बसले, फुगून बसले बाबा. ते आता काय करा, त्या पिराजी दादाने पैसे दिले नाही डवऱ्यावरचे, आता ते पैसे दिले आणि काही त्याचे मायचे पैसे येतील. म्हणलं त्याला दप्तर ते वया पुस्तक घेऊ म्हणलं बाजाराला गेले की. ते पोरग आता लोळून घ्यायला लागलं होतं. मग काय बा, चाल म्हणलं वावराकडे, म्हणून आणलं त्याला इकडं. आता माझ्याजवळ पण पैसे नाही, माझ्या निराधाराचे पैसे भेटले नाही, ते मी दिले असते बा त्याला दप्तर घेऊन ती काय तर. पण आता कसं आहे, मास मिळणार नाही सध्या, आता मी काय करू मग? बाबू रघू चल माझ्या सगळं, तुम्ही मास्तरला बोलतो मी काय ते सांगतो बाबा. पण शाळेत जा, शाळा बुडा जाऊ घरी, या घरी नको राहा जाऊ तू. मला काय नका सांगू तसं. मला म्हणजे दप्तर पाहिजे म्हणजे पाहिजे, मला दप्तर पाहिजे म्हणजे पाहिजे, आजच पाहिजे मला दप्तर. हो मला आजच द्या. बाबू आता उद्या ते बापाचे पैसे भेटणार आहे, उद्या बाजार आहे ना, ते माहिती भेटतील, मग ते उद्या बाजारला गेली की आणतील तुला. आता पण तू शाळेत राहायचं होतं ना, कशाला इकडे तिकडे हिंडरायला वावरा नाही सगळं. हां वय लवकर घरी चल माझ्या सगळं, मी नेऊन घालतो तुला शाळेत. जा तिकडे, मला काय सांगू नका. मला आजच्या आज दप्तर पाहिजेत. हा द्या लवकर. द्या लवकर. बाबू रघू रडू नको, मी तिथे तुला बॅग घेऊन तुला जे लागलं ते सामान देते. रडू नको बापा, सकाळी रडू राहिला तू, बंद करा रडणं. आणि तुम्ही पोराला बोला जाऊ नका, तुम्ही लय बोलणं धरलंय पोराला मागे लागेल राहता तुम्ही. बस करा तुमचं ते बोलणं. ए पुरी पुरी लाडाना असे म्हणून वाया गेले ते. हा काय लय एखादी दप्तर नसलं तर लगेच बोंबलणं चालू करावं का? हां जरा गुडी गुडीन घ्या जाऊन जरा. हां रिकामच बा माय करत पोराचं हिमट लाड करा जाऊ नका असे पोराचे. मामाजी लोक गरीब राहतात तरी लेकरं सगळं शाळेचं साहित्य घेऊन देतातच ना. लेकरासाठी सगळं करावंच लागतंय ना. पण हा माणूस एक बॅग लेकराला घेऊन देऊन राहिला, मग काय करा सांगा बरं आता. बरं बाबू तू का नाही काळजी करू नको, काय रडू नको, जाऊ दे. उद्या माझ्या सांग चाल, मी उद्या पिराजी दादाकडून पैसे घेतो आणि आपण बाजाराला दोघं आपले आणि तुला जे लागलं ते घेऊन देतो बस. जमलं जर सुसू म्हणलं तर माझा बाबू उद्या मला घेऊन येईल. हां चला जा आता घरी, पाहू आता काय ते पुन्हा पाणी येईल नाही येईल. व्हा लवकर, व्हा घरी लवकर, जा आता. तुम्हाला तरी गडबड होती बाबा आमची. आम्ही तुम्ही संग असलो की तुम्हाला अशी गडबड होती की कवायत घरी कवायत घरी काय मिळेल का तुमचा? चल रे पोरा रघु, चल घरी, चला मामाची घरी. तुम्हाला यायचं का हो? तुमचा काय दुसरा मेळ असेल म्हणून वार बसले असेल तुम्ही आजडी पाण्याची. माहिती मग सगळे नाटकं तुमची. या जाऊ यायचं तेव्हा. माझ्या आता इलं माझ्या घरीच्या पार्टीचं काय सांगा बा, इलं रिकामा आणखी पुन्हा खुदखुद करेल माझ्या होती. अहो काय नाही, मी ते मला त्या पिरा दादाने बरे ते पैशाचं काय बजेट आहे ना, मी जरा पाहून देते बखऱ्यावर काय बजेट आहे काय नाही. हां तुम्ही घरी, मी आलोच लगे. नेमकं पैशाचं विचारायला चालले का दुसरं काय आहे तुमचं? का झडीगिडीचा काय मेळ गिळ लावता इकडे? माहिती पार्टीचं तर माहीत नसेल झालं बाबा. हां काय माहीत बाबा, बायानं सांगितलं हलरत ना बाईन तर काहीतरी घरी विषय काढला असेल फिरायचा त्याच्यात. बरं जाऊ दे, पाय पाय काय बजेट येतं, मी आलोच लगे जाऊन तिकडे. पहिलं का पुढं. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनल जर खरंच आपल्याला मनापासून आवडत असेल तर मंडळी एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि म्हणजे कसं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील बघायला, तेव्हा तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि टीचर धमाल कॉमेडी चॅनलचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात सर्वांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद. बरोबर चला.